असे अनेक प्रश्न मला पडले होते. सुंदराबाईंचं चरित्र मी अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की सुंदराबाई, त्यांचं आडनाव काय होतं तर काडगावकर. सुंदराबाई काडगावकर ही विधवा बाई होती, ब्राह्मण बाई. नवरा लवकर गेला, मुलगा गेला, सून गेली. 1.5 वर्षाच्या नातवाला घेऊन ती अक्कलकोटला आली. तिथे सगळा जो पुरुषी कारभार चालला होता तिथे तिने शिस्त निर्माण केली. महाराज 4-4 दिवस कधी आंघोळ करत नसत, एखाद्या दिवशी 4 वेळा आंघोळ करत असत, कधी जेवत असत, कधी नसत. तर आईप्रमाणे महाराजांचा सांभाळ करून महाराजांच्या जीवनक्रमाला आणि दैनंदिन दिनक्रमाला तिने शिस्त लावली. महाराजांचं जेवण चालू असताना कोणी जर एखादा भक्तगण आला तर ती त्यांना बसवून ठेवत असे. महाराज जेवतायत, भोजन आहे, भोजनानंतर ते थोडासा आराम करतील आणि मग तुम्हाला भेटतील. महाराजांची नियमितपणे स्नान, त्यांना नैवेद्य, अशा सगळ्या गोष्टी सुंदराबाईंच्यामुळे सुरू झाल्या. त्याला शिस्त आली आणि महाराजही त्यांच्या आज्ञेत असत. महाराज आता तुम्हाला आंघोळ करायची आहे म्हटल्यानंतर महाराज आंघोळीला जात असत. महाराज आता तुम्हाला जेवायचं आहे असं म्हटल्यानंतर महाराज जेवायला बसत असत. परंतु पुढे पुढे कर्मदारिद्र्यामुळे सुंदराबाईंना दुर्बुद्धी आठवली. त्या महाराजांवर हुकूमत गाजवायला लागल्या. आजूबाजूच्या बाकीच्या सेवेकऱ्यांना, चोळप्पा, बाळप्पा सर्वांना त्रास द्यायला लागल्या. आणि शेवटी त्यांच्या ह्या सगळ्या अपराधांचा घडा इतका भरला गेला की शेवटी महाराजांच्या सेवेतून त्यांना दूर करण्यात आलं, त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता ह्याचं वर्णन जुन्या चरित्रांमधून अगदी साध्यंत आपल्याला मिळतं, वाचायला मिळतं. प्रश्न असा आहे की महाराजांनी 30 एप्रिल 1878 रोजी वटवृक्षाखाली ज्या वेळेला देह ठेवला, त्यांचं निर्वाण झालं, त्यांनी या जगाचा निरोप घेतला, त्यावेळेला त्यांच्या मुखामध्ये पाणी कुणी घातलं? सुंदराबाईंनी. शेवटच्या 6 महिने त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची सेवा शुश्रूषा कोण करत होती? सुंदराबाई. प्रश्न असा आहे की ज्या सुंदराबाईला अगदी राजदरबारातून पुढाकार घेऊन सर्वांनी सोलापुरातून आणि अक्कलकोटातून हद्दपार केलं, ती सुंदराबाई स्वामींच्या सेवेमध्ये पुन्हा कधी आली, कशी आली, कुणी आणलं तिला? याबद्दल कुणीही चरित्रकार काहीही लिहित नाहीत. सुंदराबाई तिथे होती. सुंदराबाईंनी विचारलं, महाराज तुम्ही कधी उठाल? तेव्हा डोंगर बोलतील तेव्हा मी उठेन असं महाराज म्हणाले. पंढरी जळेल तेव्हा मी उठेन असं महाराज म्हणाले. परंतु कुणाच्याही हे लक्षात आलं नाही की सुंदराबाईचं पुनरागमन कसं झालं. महाराजांनी मी प्रार्थना केली की महाराज ह्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत. आणि माझी भ्रमंती, फिरणं, लिहिणं, वाचणं सुरूच होतं. 2007 साली डिसेंबरमध्ये मी सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी भ्रमंती केली. कर्जतला गेले होते. तिथे कर्जतला भापकर वाड्यामध्ये लक्ष्मण महाराज भापकर हे स्वामी समर्थ महाराजांचे मोठे शिष्य होऊन गेले. आजवर त्यांचं चरित्र जगापुढे आलेलं नाही. आमच्या गौरवगाथेमध्ये मी ते सविस्तर लिहिलंय. त्या भापकरांचा वाडा बघण्यासाठी मी गेले होते. 100 खणी वाडा. आज तो कमी कमी होत 40 खणांपर्यंत आहे. 200 एकर जमीन आहे. भापकर हे एक सधन श्रीमंत कुटुंब, स्वामी समर्थ कृपांकित. तर ह्या भापकर वाड्यामध्ये मी गेलेले असताना मी परांडा, बार्शी वगैरे असं फिरून संध्याकाळी त्यांच्याकडे आले. 5-6 तास बसले आणि रात्री निघणार. तर आजी म्हणाल्या, अहो रात्रीच्या आता कुठे जाता, उद्या सकाळी तुम्ही निघा. मग त्यांच्या विनंतीला मान देऊन मी राहिले. वर माडीवर मी असेच बसले होते, कारण नुकतीच मी सोलापूरला उमानगरीमध्ये प्राध्यापक दत्तात्रय यत्नाळकर यांच्याकडे जाऊन आले होते. त्या दत्तात्रय यत्नाळकरांनी मला पादुकांचा फोटो दिला होता. स्वामी समर्थ महाराजांनी धोंडू पाटील यांना दिलेल्या पादुका, त्यांचा तो फोटो होता. तो फोटो पाहून त्यांनी सांगितलेली माहिती मी रात्रीच्या वेळेला आमचं जेवण खाण झाल्यानंतर लिहित बसले होते. तेवढ्यात भापकर आजींची सून
वर जिना चढून वर आल्या. काय लिहित्या विचारायला लागल्या. त्यांच्याशी बोलत होते. समोरच तो पादुकांचा फोटो होता. तो फोटो पाहून त्या रडायला लागल्या. त्यांनी तो उचलून घेतला, कपाळाला लावला आणि मला म्हणाल्या, हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? ह्या पादुका तुम्ही कुठे पाहिल्यात? तर मी म्हटलं सोलापूरला पाहिल्या. सोलापूरला उमानगरीमध्ये यत्नाळकर सरांकडे गेले होते. त्यांनी यत्नाळला त्यांच्या घरी जसं देवघर आहे तसं देवघर सोलापूरला आपल्या स्वगृही तयार केलंय. तिथे या पादुका आहेत. त्याचा हा फोटो आहे. मग त्या म्हणाल्या, तुम्हाला त्यांनी अजून काही माहिती सांगितली नाही का? तर म्हटलं नाही, या पादुकांचा तेवढा इतिहास त्यांनी मला सांगितला. मग त्या म्हणाल्या, त्यांनी जे तुम्हाला सांगितलं नाही ती माहिती मी तुम्हाला सांगते. ह्या पादुका धोंडू पाटलांना मिळाल्या. धोंडू पाटील हे यत्नाळ गावचे पाटील. त्यांचा वाडा अजूनही तिथे आहे आणि माझ्या आईचं माहेर पाटलांकडे असल्यामुळे आम्ही लहानपणापासून यत्नाळला जायचो. या पादुकांचं दर्शन आम्ही अनेक वेळा घेतलेलं आहे. सुंदराबाई ज्या स्वामी समर्थांच्या सेवेकरी होत्या त्यांचा धोंडू पाटील हा सख्खा भाऊ, ती बहीण भावंड होती. अक्कलकोटमधून स्वामींच्या सेवेतून ज्यावेळेला सुंदराबाईंना बाजूला केलं तेव्हा नाईलाजानी त्या यत्नाळला पाटलांकडे आल्या. भावाच्या आश्रयाला आल्या. परंतु कालांतराने असं झालं, महाराजांनाही सुंदराबाईंची सवय झाली होती आणि ते अस्वस्थ व्हायचे. सुंदराबाई गेल्यानंतर 7-8 महिन्यांनी किंवा वर्षभराच्या आतच महाराज एकदा लवाजम्यासकट यत्नाळला आले. यत्नाळला धोंडू पाटलांच्या घरी महाराज अचानक हजर झाले. आता महाराज एखाद्या ठिकाणी आले म्हटल्यानंतर त्या लोकांच्या आनंदाला पारावारच नसे. दसरा दिवाळी असल्यासारखं सगळं वातावरण व्हायचं. धोंडू पाटलांनी आज्ञा दिली. 100-500 महाराजांचे सेवेकरी भक्त मंडळी बरीच लवाजमा महाराजांबरोबर होता. त्यांच्या सगळ्या अन्नाची सिद्धता सुरू झाली. भाकऱ्या बनवल्या जायला लागल्या. भाकऱ्या, भाजी, ठेचा, स्वयंपाक सुरू झाला. महाराजांची पाद्यपूजा केली. महाराजांना महावस्त्र दिली. धोंडू पाटील महाराजांच्या पायाशी बसले होते, पण महाराज शांत बसले होते. महाराज काहीच बोलत नव्हते. काय आगळीक झाली महाराज, काय अपराध झाला सांगा, असं म्हणत होते. तेवढ्यात महाराज पायात ज्या खडाबा होत्या त्या सरकवल्या आणि ताड पावलं टाकत बाहेर निघून गेले. पाटलांना कळेना की आपला काय अपराध झाला. महाराज असे अचानक बाहेर का पडले, ते त्यांच्या मागून बाहेर पडले. महाराज बाहेर पडल्याबरोबर सगळी सेवेकरी वगैरे सगळी माणसं त्यांच्या मागोमाग धावू लागली. धोंडू पाटील अक्षरशः रडत महाराजांचा पाठपुरावा करत होते. त्यांचे पाय धरत होते. महाराज जाऊ नका, काही आगळीक झाली असेल तर क्षमा करा, असे अपराध क्षमा मागत होते. पण महाराज ऐकत नव्हते, पुढे जात होते. एवढ्यात काय झालं, सुंदराबाई आतच होत्या. त्या स्वयंपाकाला लागल्या होत्या, स्वयंपाकात मदत करत होत्या. महाराज आल्यानंतर त्या बाहेर आल्या नाही, कारण महाराजांनी त्यावेळेला आपल्याला ज्या वेळेला अक्कलकोटातून हाकलून दिलं तेव्हा महाराज काहीच बोलले नाहीत. म्हणून महाराजांवर थोडासा त्यांचा राग होता. त्यामुळे त्या महाराज आले तरी बाहेर आल्या नाहीत. पण आता मात्र सुंदराबाई बाहेर आल्या आणि महाराजांच्या मागोमाग धावत गेल्या. धावत जाऊन महाराजांचे पाय पकडले आणि म्हणाले, महाराज क्षमा करा. त्यावेळेला महाराज म्हणाले, आमच्या सेवेस काय येत नाही. सुंदराबाई म्हणाल्या, महाराज मी तुमच्या सेवेस येईन, परंतु आता जाऊ नका. माझ्या भावाची अब्रू आहे. माझ्यावरचा राग तुम्ही माझ्या भावावर काढू नका. परत चला, भोजन घ्या, प्रसाद घ्या, मी आपल्या सेवेस येईन. महाराजांना हेच हवं होतं. सुंदराबाई बाहेर येऊन तिचं दर्शन घडणं त्यांना गरजेचं होतं. सुंदराबाई आल्या. सुंदराबाईंनी क्षमा मागितली. महाराज धोंडू पाटलांच्या वाड्यावर परत आले. तिथे सर्वांचं
सुग्रास जेवण झालं, वामकुक्षी झाली आणि मग यत्नाळहून सुंदराबाईंसह महाराज अक्कलकोटला परत आले. त्यानंतर 8 ते 10 वर्ष सुंदराबाईंनी स्वामींची सेवा केली, अखेरपर्यंत सेवा केली. आणि महाराजांच्या देहपतनानंतर म्हणजे 1878 नंतर सुद्धा 7-8 वर्ष त्या हयात होत्या. 7-8 वर्षांनी त्यांनी ही देह स्वामीचरणी विलीन केला. ही आहे सुंदराबाईंची कहाणी, जी गेल्या 125 वर्षात जगापुढे आली नाही. यत्नाळचे धोंडू पाटील यांचं नाव